तर फ्रेंड्स, सर्वात आधी मी इथे पॅनमध्ये तेल तापत ठेवलेले आहे 2 चमचे। त्यानंतर इथे गवारी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता एका खलबत्त्यामध्ये लसणाच्या काही पाकळ्या अंदाजे 7 ते 8 घेतलेल्या आहेत आणि ह्या आता आपल्याला कुटून घ्यायच्या आहेत। खलबत्त्यामधील जर लसूण आपण वापरला कुटलेला तर त्याची चव खूप छान लागते। तर झालेलं आहे इथे लसूण कुटून। आता इथे मी काय घेतलेलं आहे पहा, तर चिंच आणि गूळ घेतलेला आहे। तर बरेच जण वापरतही असतील, पण मी सुद्धा कधी कधी या पद्धतीने गवारी करते आणि खूप छान लागते। तर चिंच आणि गूळ घेतलेला आहे थोडासा। तर आपली गवारी किती आहे त्या अंदाजाने घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून मी इथे भिजत ठेवणार आहे आणि कढीपत्त्याची पानं आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। तर आता तेल तापलेलं आहे, आपण याच्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहोत। मोहरी छान अशी तडतडल्यानंतर याच्यामध्ये जिरेही टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। त्यानंतर याच्यामध्ये अजून आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि जो लसूण आपण कुटून घेतलेला होता तर तोही छान असा हलका ब्राऊन करून घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर टोमॅटोही घालून घ्यायचा आहे। टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे, थोडासा मऊ करून घ्यायचा आहे। या तेलामध्ये छान हे सगळं एकसारखं परतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीरही वापरणार आहोत। तर फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यावर खरंच छान स्वाद लागतो भाजीचा। 1 चमचा हळद घालायची आहे आणि नंतर आपली ही गवारी तीही घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित एकसारखे परतून घ्यायचे आहे। तर आपली गवारी टोमॅटो हे सगळं एकसारखं छान परतून झाल्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत याच्यामध्ये। आता आपण तिखट घालून घेणार आहोत। तर तुमच्याकडे जे तुम्ही वापरत असाल ते तुम्ही तिखट घालू शकता। मी इथे घरचा कांदा लसूण मसाला जो आपला असतो तो 3 मोठे चमचे घालून घेत आहे। जरी आपण यामध्ये चिंच गुळाचा वापर करणार असू तरी ते आपण चवीसाठी वापरत आहोत, पण ही भाजी तिखटच छान लागते। आणि तिखट चिंच गूळ हे सगळं जे कॉम्बिनेशन असतं ते एकदम भन्नाट लागतं, त्यामुळे मी अशा पद्धतीची भाजी करत आहे। आणि नॉर्मली बरेच जण करतही असतील, पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी ही रेसिपी मी दाखवत आहे। तर एकदा या प्रकारे तुम्ही भाजी करून बघा आणि खरंच ह्याची टेस्ट खूप छान लागते। तर आता पाणी घालून आपल्याला गवारी शिजवून घ्यायची आहे। तर झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं आपण गवारी शिजवून घेऊयात। त्यानंतर बघा थोडेसे कूट घालायचे आहे शेंगदाण्याचे, त्यामुळे छान दाटसर होते आपली ही भाजी। आणि पुन्हा एकदा 5 मिनिट आपण शिजवून घेणार आहोत हे। तर 10 मिनिट शिजवल्यानंतर आता याच्यामध्ये 1 मोठा चमचा आपण गरम मसाला घालून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा 5 मिनिटं शिजवून मग आपली भाजी छान अशी दाटसर तयार होते। तर तुम्ही पाहू शकता की छान अशी सरबरीत गवारीची भाजी तयार झालेली आहे आणि याचा जो रस्सा झालेला आहे तर तो बघा किती दाटसर झालेला आहे। आणि या प्रकारची भाजी खरंच खूप अप्रतिम आणि छान चवीची लागते। तर भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत ईट हेल्दी, स्टे हेल्दी, टेक केअर अँड बाय।